आता आपली भाजी बनवून तयार आहे। हे बघा, आमचं लायटर खराब झालं। हे आता वटाणे आपण भाजून घेऊ मस्त। आता आपले वटाणे भाजून झाले। आता मी या प्लेट मध्ये वटाणे काढून घेते। सोपी रेसिपी आहे हे एकदम। मोठा मोठा कांदा काटून घेते। हे बघा, कांदा आपला चांगला भाजून झाला। कांद्याले पण आपण हे साईडला काढून घेऊ। मिरच्या बी अशा भाजून घेऊ चांगल्या छान। हे थोडंसं तेल टाकून राहिले मी मिरच्यावर। मिरच्या काढून घेते। हे 1.5 चम्मच धनिया, अर्धा चम्मच जिरा आणि हे आता आपण भाजून घेऊ। याने भाजीला चव चांगली येते। जास्त भाजायचे नाही। हे मसाल्याच्या ह्याच्यात काढून घेऊ। भाजला गेले चांगले। हा मसाला सगळ्या ह्याच्यात टाकून घेऊ आता। सोपी आहे ही रेसिपी, हे बनवून बघा। अशी तर तुम्ही बनवलीच असेल, पर अशा प्रकारे बनवा। हा कोथिंबीर पण टाकून घेते मी आणि हे अद्रक असं अख्खं नाही टाकायचं आहे, याला बारीक कट करून टाकते। हे बघा, थोडंसं पाणी टाकून घेते मसाला पिशापुरतं। 1 चम्मच नमक आहे हे, तुम्ही कमी जास्त नमक घेऊ शकता तुमच्या भाजी अनुसार। थोडीशी हळदी बी टाकून घेते आणि आता मी हे झाकण लावून घेते। मिक्सर मध्ये फिरवून घेते। असा मसाला पिसून घेतला आणि आता या प्लेट मध्ये मी काढून घेते। याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वटाण्यात हे पिसून घेऊ। याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेते आणि याला आबडधोबड असं पिसून घेते। हे बघा, जास्त जाड पण नाहीये आणि जास्त बारीक पण नाही, असं दरदर असं हे वटाणे आपण पिसून घेतले। हे बघा, मी आता हे छोटे 2 कांदे घेतले। हे आता आपण बारीक कट करून घेऊ भाजी बनवण्यासाठी। असा कांदा मी बारीक कट करून घेतला। टमाटर पण आपण असं बारीक कट करून घेऊ। हे टमाटर काटून घेतला आणि प्याज पण काटून घेतला। आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि कढई ठेवून घेऊ। हे कढई ठेवते मी। 2 चम्मच मी तेल टाकू राहिली आणि आता गॅस मी वाढवते। आता तेल गरम झालं, आता आपण हा कांदा टाकून घेऊ। हे स्टीलची कढई आहे तर लवकर गरम होते आणि याच्यामध्ये खूप छान भाजी बनते। हे बघा, आता कांदा बी झाला आपला। आता हा मसाला टाकून घेऊ आपण। हा मसाला टाकून घेऊ। याला असं मस्त परतून घेऊ मसाल्याला आणि थोडंसं पाणी टाकून घेते। आता हे टमाटर टाकून घेतलं मी। हे बघा, आता मसाला चांगला छान झाला आपला परतून। वटाणे आता पिसले होते आपण, ते हिच्यामध्ये टाकून घेऊ। हे हिच्यामध्ये पाणी टाकून घेते जार-मध्ये। थोडं हे हलवून घेते आणि हे पाणी बी हिच्यात टाकून घेते। अजून थोडंसं पाणी वाढवते मी। हे वटाण्याची भाजीला फिरवून घेऊ। अशी छान अशी उकळी येऊन गेली। आता गॅस बंद करून घेते। आता आपली भाजी बनवून तयार आहे। हे बघा, कोथिंबीर टाकून घेते। हे बघा, आता वटाण्याची भाजी आपली बनवून तयार आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दबावायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।